गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू निखिल नवर व्लॉग्स. आजचा हा माझा व्लॉग आहे दुसरा. तर आज विचार करतोय मी आज मोठं व्लॉग करावा. तर आज सकाळी मी आता उठलेलो आहे, ब्रश केलं आहे, नाश्ता रेडी आहे. हे बघा, प्रियंकाने पोहे केलेत. तर पटकन पोहे खाऊयात, थोडंसं आंघोळ वगैरे करतो, नंतर एक मोठं व्लॉगचं एका राईडला निघूयात. तर स्टे ट्यून. कसे झालेत पोहे? खाऊन बघतो, चांगलं आहे. इथं मॅडम हो. सो फ्रेंड्स, आता मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे आणि मॅडम पप्पांसाठी स्वयंपाक करतात. ते भाजी फोडणीला टाकलेली आहे आणि चपात्याचं पीठ मळून ठेवलं. हे बघा, चपात्याचं पीठ आणि भाजी फोडणीला टाकलेली आहे आणि संध्याकाळी परत वेगळं काहीतरी करायचा विचार आहे. बघू आता पप्पांना काय खायचं ते संध्याकाळी करता येईल. आता आम्ही तर बाहेरच खाईल. तर आता मला पहिली गोष्ट करायची की मला आता मोठं ब्लॉगिंगसाठी तर सेटअप रेडी करायचं आहे. त्याला हेल्मेटला माउंट लावायचं आहे, तर मला तिथं कॅमेरा लावता येईल. मग तसं मोठं ब्लॉग करूयात. तर हळूहळू तुम्हाला सगळं दाखवतोच मी. चलो. तर फ्रेंड्स बघा, आता हे हेल्मेट सेटअपसाठी हेल्मेट रेडी आहे, माईक आहे, कॅमेरा माउंट आहे आणि कॅमेरा आहे, ॲक्शन कॅमेरा. तर लवकर आपण सेटअप करूयात आणि निघूयात. हे लावून झालेलं आहे, माईक लावूयात. माईक पण लावून झालेला आहे, सगळं सेटअप रेडी आहे. समजा प्रियंकाची आंघोळ झाली की आता आपण निघूयात. तर फ्रेंड्स, आता मी खाली चाललेलो आहे, थोडं गाडीचं काम करूयात, चेनला ल्यूब करूयात आणि एक ऑइल आहे जे पेट्रोलमध्ये 1 लिटरला 3 ड्रॉप टाकायला लागतं. ही बॉटल आहे, याने तुमच्या गाडीचं कार्बन वगैरे सगळं क्लीन राहतं. आणि गाडीमध्ये हवा चेक करूया. तरी हवा भरायचं किट आहे, पंक्चर किट पण आहे त्याच्यात. तर चला खाली जाऊन बघूयात. तर फ्रेंड्स, आता मी खाली आलेलो आहे. तर आता आपण पहिलं पेट्रोलमध्ये ऑइल टाकूया. आता हे टाकी तर माझी फुल आहे, तुम्हाला दिसतंय काय बघा. आता मी एक अंदाजे टाकतो. त्या अंदाजे ऑइल टाकलेलं आहे. तर याने भरपूर फरक पडतो गाडीचा इंजिनसाठी पण आणि चालवण्यामध्ये पण थोडासा तुम्हाला फरक जाणवेल. आता आपण हवा चेक करून घेऊयात, दोन्ही टायरमध्ये किती हवा आहे. तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा. तर फ्रेंड्स, तुम्ही टाईम लॅप्समध्ये बघितलंच असेल तर की मी आता चेन ल्यूब पण केले. ल्यूब म्हणजे चेनला ऑइलिंग केलं होतं, कारण पावसामुळे चेनला काय ल्यूब राहत नाही, ते एका दिवसात निघून जातं. मी थोडंसं ऑइलिंग केलं की चेन स्मूथ राहावी म्हणून, आणि हवा चेक केली आणि ते पेट्रोलमध्ये ऑइल टाकलेलं आहे. तर आता गाडी तर आपली रेडी आहे. तर आता आपण निघूयात. प्रियंकाची पण आंघोळ झालेली आहे, तर ती पण रेडी आहे. तर आता आपण निघूयात राईडला. सो फ्रेंड्स, आता आम्ही रेडी झालो आहे आणि निघतोय. चला.
सो फ्रेंड्स, आता मी आलो आहे बाईक वरती आणि हे बघा असं इकडे ऑक्सिरीजचे बॅनर्स लागलेले आहेत गणपतीसाठी. किती मार्केटिंग केलं असेल. तर आता मी आलो आहे स्वारगेटला. तर माझा प्लॅन आहे की लोणावळ्यापर्यंत जाऊन परत यावं, काहीतरी नाश्ता वगैरे करून. सकाळी नाश्ता झालाय, एखादी मिसळ वगैरे खाऊन परत यावं असा माझा विचार आहे. बघू आता तिथं काय खायचं अजून फिक्स तर नाहीये. एक संडे राईड म्हणून आता मी निघालोय. लोणावळ्यापर्यंत जाऊन येऊयात. सध्या गणपती बसलेले आहेत आणि सारसबाग आहे. गणपती बाप्पा मोरया. हे पहा फ्रेंड्स, छान डेकोरेशन केलं ना पिंडावरती गणपती. पुण्यामध्ये आहे ना गणपतीचं डेकोरेशन जास्त असतं आणि मुंबईमध्ये गणपतीच्या मूर्त्या मोठ्या असतात, त्या बघण्यालायक असतात आणि पुण्यामध्ये डेकोरेशन बघण्यालायक असतं. सो फ्रेंड्स, आता मी आलो आहे हायवेला टच झालो आहे. हे आहे वारजे आणि पुण्यापासून लोणावळा एक अंदाजे 70 किलोमीटर असेल. तर हा वारजेचा ब्रिज आहे आणि सध्या गणपतीमुळे भरपूर ट्रॅफिक आहे. मी आता सिटीमधनं जसं बाहेर आलोय ना, तर आता इथं मला थोडाफार मोकळा रस्ता भेटलाय. मी 50ला जावतोय. आता आतमध्ये मी सिटीमध्ये होतो त्यावेळेस मला 10 to 15च्या स्पीडने गाडी चालवत होतो. सारखं क्लच दाबून माझा हात दुखून आलाय. भरपूर गर्दी, भरपूर. आणि आज आहे ना तो क्लायमेट आहे, हा अति सुंदर क्लायमेट आहे. मस्त असं थंडा थंडा कूल क्लायमेट आहे पुण्याचा. झाला तर पाऊस होऊ शकतो. काय हे बघा, हे जी शिवशाही बंद पडली आहे ना, हे काय नवीन नाहीये. तर ही लोक आहेत ना BS आपले MSRCT वाले, हे ना गाड्या मेंटेन करत नाही. मी 2दा गेलोय, 2दा माझी गाडी फेल झाली आहे. मला खूप घाण एक्सपिरियन्स आहे याचा. गाड्या मेंटेन करत नाही, काय नाही, नुसतं आपल्या पळवतात. जर तुम्ही जर असं सिटीमध्ये जर कधी फिरत असाल ना, तुम्हाला रोज एकतरी PMT किंवा ST वगैरे तुम्हाला बंद पडलेलं दिसतीलच. क्लायमेट बघा ना किती सुंदर आहे. आता जरा बरं वाटतं, एकदम असा मोकळा आहे ना. या प्रायव्हेट मध्ये गाडी चालवायला पण मजा येते. हवा भरल्यावरती आणि थोडंसं ऑइलिंग केलं चेनला, तेव्हा गाडी अजून स्मूथ पण झाली आहे आणि हँडल पण मला जरा फ्री वाटतंय. फ्रेंड्स, तुम्ही कधी पण आहे ना बाहेर जाताना ना या गोष्टींचं काळजी घेत जा. चेनचं तुम्ही टाइम टू टाइम ऑइलिंग केली ना, तुम्हाला गाडी स्मूथ पण होते आणि तुमची गाडीची चेन जास्त टाइम चालती पण. आता चेन सॉकेट लगेच खराब होऊन जातं. बघा ना समोर बिल्डिंग कशा मस्त छान वाटतात ना. मला अजून एक गोष्ट विचारायची, हा कॅमेरा अँगल कसा वाटतो तुम्हाला? तुम्हाला कमेंट मध्ये तुम्ही एकदा सांगा, तर तसं मी नेक्स्ट टाइम सेट करेल. माझ्या हिशोबाने आता सेट केलेला आहे. तर मित्रांनो, थोडासा पाऊस पडायला चालू झालेला. बघूया किती पाऊस येतोय की नाही. पाऊस आला तर काय साईडला थांबावं लागेल, तर रेनकोट काय आणला नाहीये. आणि थंडी एवढी आहे, म्हणजे गारवा एवढा आहे, थंडी वाजायला लागली. या इथे बघा सगळीकडे असे सगळे फ्रुट्स विकायला बसतात. तर हे पेरू काय उपयोगाचे नाही, हायब्रिड आहेत, इंजेक्शन मारलेले पेरू आहेत. समज हायब्रिड पेरू आहे, त्यांना टेस्टच नसते. आता टाइम झाला आहे, 1 वाजता झालाय, 12:57 झालेले आहे. मला लागली थोडीशी भूक. विचार करतो इथं कुठेतरी आपण लंच करावा. बघूया आता प्रियंकाला पण विचारतो, ती जर खाणार असेल तर लगेच खाऊन घेऊयात, नाहीतर मग काहीतरी पुढे गेल्यावर बघू. आता मी टोल नाका क्रॉस केलाय देऊ रोडचा आणि मला बघा समोर दिसतोय पाऊस येतोय. बघूया ना, जर पाऊस आला तर साईडला थांबूया. मॅडम किंवा आता विचारलं तुम्ही जेवणार आहात का, तर मॅडम पण जेवायला रेडी आहे. तर काय तरी 1 वाजला तर खाऊनच जाऊयात. तिकडे लोणावळ्याला जाऊन बघू, तिथं काहीतरी स्वीटकॉर्न वगैरे भेटला तर ते घेऊ टाइमपासला. पण मी आता काय टायगर पॉइंटला काय जाणार नाहीये.
लोणावळा मार्केट पर्यंत जाऊन तिकडनं रिटर्न यायचा विचार आहे माझा. क्लायमेट एवढं थंड आहे ना, आजारी पडायची भीती वाटते. ऑलरेडी मला खोकला तर चालूच आहे. पाऊस आहे इथं, कुठं जरा साईडला घेऊन थांबूया साईडला. सो फ्रेंड्स, आता पाऊस पडत होता म्हणून मी थांबलो होतो. पाऊस झालाय कमी. थंडीमुळे आता माझा विचार आहे की लोणावळ्यापर्यंत नाही जायचं, इथं कुठंतरी पुढे जाऊन लंच करावा आणि तिकडनं रिटर्न जावं. आणि आज माझा प्लॅन आहे की आज गणपती बघायला जायचं. पुण्यातले गणपती बघायला जायचा आज विचार आहे माझा. आज जाईल मी आणि उद्यापर्यंत व्हिडिओ त्याचे अपलोड करतो. पुन्हा परत पाऊस वाढलेला आहे जोरात. फ्रेंड्स, कोणाकोणाला ढाब्यावरचं जेवण आवडतं प्लीज कमेंट करून सांगा. मला इथं मी लास्ट टाइम चांगलं जेवण होते, थंडा मामला. आज पण ते जाऊन जेवूयात. सो फ्रेंड्स, आता मी जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. काय दिली ऑर्डर? पनीर टिक्का मसाला आणि रोटी. पनीर टिक्का मसाला आणि रोटी ऑर्डर दिलेली आहे मॅडमनी. तर आता भूक तर मला खूप लागलेली आहे. तर जशी ऑर्डर येईल तसं बघू आपण, आता खाऊयात. आता आपल्याला कांदा आणून दिलेला आहे. तो कांदा आहे, लिंबू आहे, लोणचं आहे. आता मॅडम आहेत. भूक लागली का? खूप लागले. म्हणजे अजून खायला दिलं नसतं तर मला खाल्लं असतं. जेवण आल्यावरती भेटूयात. तर फ्रेंड्स, आपलं आता गरम गरम जेवण आलेलं आहे. हे पनीर बटर मसाला, रोटी साधीच मागवली आहे. तर मला खोकला आहे त्यामुळे बटर रोटी नाही मागवली. ही भाजी, कांदा लिंबू पण आहे. खाऊन बघूयात. मॅडम, कसं लागतंय? कशी टेस्ट? लास्ट टाइम सारखी आहे का सारखं चांगली आहे? बोल. बेटर आहे. लास्ट टाइमपेक्षा बेटर आहे. आज बेटर आहे. लास्ट टाइमपेक्षा चांगली. बघूया आता खाऊन. मी पण खाऊन बघतो. तर फ्रेंड्स, आता मी पण खाऊन बघतो. हे बघा एक तास घेतो. चांगली टेस्ट आहे. पटापट खाऊयात आणि बघूयात. आता पाऊस तर पडला आहे ना, त्यामुळे थंडी तर एवढी आहे, भरपूर गार वाटते. तर बघू आता पुढे जाऊ की नाही. आता इकडनं उठून मारून घरी जाईल. भेटूयात काढल्यानंतर. फ्रेंड्स, आम्ही आता दाल खिचडी पण मागवली आहे. ती घेतली आहे, पण रोटीमध्येच मी फुल झालो. बघू आता किती दाल खिचडी जाते. अन्न वेस्ट करायला आवडत नाही, पण काय करू आता. भूक लागली होती म्हणून मागवलं. आधीच ऑर्डर दिली होती, पण आता आलं की आता बघूया आता कितपत खाल्ली जाते. दाल खिचडी कशी वाटते? मित्रांनो, एवढं जेवण झालं आहे ना, असं वाटतं इथं कुठेतरी बेड भेटला तर इथं झोपून जाईल. तुझं काय आलं? एकदम फुल झाले ना, मजबूत जेवण झालं आहे ना. आता इथं असं वाटतं कधी घरी जातो आणि झोपतोय. चला, बाईकवरती परत भेटूया. तर फ्रेंड्स, आता बघा आम्ही निघालोय तिथं हॉटेलमधनं. एवढंसं क्लायमेट थंड आहे ना, त्यामुळे मी आता डिसाईड केलं की आम्ही इकडनं आता परत रिटर्न घरीच चाललोय. भरपूर गार आहे, त्यात पाऊस पण चालू आहे. आणि पावसासाठी आम्ही काय आणलं नाहीये रेनकोट वगैरे. फ्रेंड्स, इथं पाठीमागे पाऊस झाला आणि इथे पाऊसच नाहीये. टोल नाक्याच्या अलीकडे पाऊस होता, टोल नाक्याच्या पलीकडे पाऊसच नाही. या साईडला भरपूर थंडी आहे. मी टी शर्ट घातलं, त्यासाठी स्वेट टी शर्ट घातले तरी मला थंडी वाजते. तर थोडंसं भिजलो पण आहे. फ्रेंड्स, मी विचार करतोय ते पुण्यातले आहे, एवढ्याशा थंडीने आमची हालत खराब झाली आहे. तर आम्ही काश्मीरला गेलो.
लद्दाखला गेलो. तिथे आमचं काय व्हायचं, लाईफमध्ये एकदा तरी आता इंडिया फिरायचं माझं स्वप्न आहे. लवकरच ते माझं स्वप्न माझी पूर्ण करायची इच्छा पण आहे. मला ही बाईक आहे ना फार आवडली आहे माझी. मला भरपूर साथ दिली आहे. मी या बाईकवरती भरपूर फिरलोय. मी ह्याच्यावर बाईकवरती पूर्ण अलिबागला जाऊन आलोय, अष्टविनायक केलंय. डेली माझ्या कामासाठी तर मला उपयोगी तर पडतीच आहे बाईक. तर एकदा मी बोईसर पण जाऊन आलोय, बोईसर तारापूरला. तिचं मायलेज पण चांगला आहे, लुक पण चांगला आहे, कम्फर्ट पण आहे. मी बाईक ज्यावेळेस परचेस करत होतो ना, बुक करायला गेलो त्यावेळेस माझ्या मनात विचार होता की मी MT-15 पण घ्यावी. ॲक्च्युली MT-15 घ्यायचाच माझा विचार होता. नंतर बोललो की मला जास्त फिरायचं पण आहे, डेली यूजसाठी मला जास्त लागणार आहे. हिचा ॲव्हरेज तसा थोडा जरा चांगला होता, हिचं पण लुक चांगला आहे. म्हणून मी डिसाईड केलं की MT-15 नको, हीच घ्यावी. कारण त्याच्या दोन्हीच्या प्राईसमध्ये पण 50,000चा डिफरन्स होता. मायलेजचा ठीक आहे, जास्त काय डिफरन्स नाही आहे. तुम्हाला जास्त त्यावेळेस एवढे इन्व्हेस्ट करायचे नव्हते, कारण जस्ट लॉकडाऊन नंतरच मी ही बाईक परचेस केली होती. आणि 6 महिन्याच्या वरती जवळपास वर्षभर तर मला जास्त त्यावेळेस बिझनेस पण नव्हता, जॉब पण नव्हता. आणि या गाडीने मला अजूनपर्यंत जास्त मेंटेनन्स पण नाही काढलंय. हे जेन्युइन पार्ट थोडे महाग आहेत पण वर्थ आहे. FG सारखं ब्रेकिंग तर म्हणजे यामाचं जे ब्रेकिंग आहे ते मला मोस्टली कुठल्या गाड्यांमध्ये एवढं आवडलं नाही. आता मी जेवढा राईड केलंय ना, तर मी पिलियन बरोबर राईड केली आहे. तर मागे पण आहे ना, त्याला पण कम्फर्ट जाणवत होती. मी विचारतो ना ती पण बोलते. आणि मी तेवढे जे सीट्स आहेत ना तेवढे सॉफ्ट करून घेतलेले आहेत. लॉंग ड्राईव्हला कसं थोडंसं एक काही वेळानंतर आम्ही जरा रेस्ट घेतो, त्यामुळे एवढं काय जाणवत नाही आम्हाला. आत्तापर्यंत मी जरा हायएस्ट राईड डेली म्हणजे 280 किलोमीटरची केली होती वन साईड. आणि अलिबागला जे जाऊन आलोय त्या एकदा मी काशीद बीचवरनं रिटर्न आलो होतो. ती पण अराउंड 320 किलोमीटर वगैरे ती राईड झाली आहे माझी. सेम डे मी सकाळी जाऊन संध्याकाळी परत रिटर्न आलो होतो. आणि बाकी ह्याच्या गाडीचा कलर तर माझा लकी कलर पण आहे. लकी तर ऑब्विसली माझा फेवरेट कलर पण आहे. आणि मला हिचा ॲव्हरेज आहे ना ऑलमोस्ट 50 भेटून जातो. मी जर एकदा टँक फुल केलं तर बाईक ऑलमोस्ट 600 किलोमीटर जाते. आणि ही 12 लिटर्सची टँक आहे. फ्रेंड्स, आता मी आलो आहे परत चांदणी चौकात. इथे बघा, इथे ऊन आलंय. इथे हायवेलाच होतं, पाऊस होता त्यामुळे तिथं थंडी होती. आता इथं काय पाऊस नाही आहे, तरी आहे थंड क्लायमेट. तिकडनं आता मी लेफ्ट घेतला, हायवेवरनं मी लेफ्ट घेतला. हा रस्ता निघतो सिंहगड रोडला. हा बघा काय जो समोर दिसतोय ना, हा फ्लायओव्हर आता नवीन झालेला आहे. तसेच मागचे पण फ्लायओव्हर जर लवकर नवीन झाले ना, इथलं ट्रॅफिक आहे ना, बरंचसं ट्रॅफिक आहे ना, ट्रॅफिक एकदम प्रॉब्लेमच सॉल्व होऊन जाईल. संध्याकाळचं इथं भयानक ट्रॅफिक असतं. आता नवीन ब्रिज झालेला आहे, फ्लायओव्हर. आय थिंक 15 ऑगस्टला काहीतरी ओपनिंग झालं वाटतं. पण आता एक चांगली गोष्ट झाली, हा जो फ्लायओव्हर केलाय तर लेफ्टला जर राजाराम ब्रिज वरती ज्यांना जायचं असेल ना ते खालनं जाऊ शकतात.
ज्यांना स्ट्रेट यायचं असतं ते इथे येऊ शकतात. नाही आता काय व्हायचं, लेफ्टला जाणारे पण सिग्नल लागला मग तिथे ट्रॅफिक जाम होतं. तर फ्रेंड्स, आम्ही आता पोचलेलो आहे घरी. एवढी झोप आली ना आता मला असं वाटतंय थोडा वेळ झोपावं आणि मग संध्याकाळी परत गणपती बघायचा व्हिडिओ करायला जाऊ. रेडी ना मॅडम चालायला संध्याकाळी? बघूया आज किती गर्दी आहे. हे सगळे गणपती बघूया आपण, जेवढे जमतील तेवढे गणपतीचे दर्शन करूयात आणि तुम्हालाही का घडवतो. चलो बाय बाय. जर तुम्हाला या ब्लॉगमध्ये काही चांगलं वाटलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला काही गोष्टी पटल्या नाही किंवा माझी काही चूक असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाईम मी ती चूक सुधारेल. बाय बाय.